नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पदार्थाचे अवस्था अभ्यासले. त्यामध्ये आपण पदार्थाच्या 3 अवस्था पाहिल्या: स्थायूरूप, द्रवरूप आणि वायुरूप, आणि त्यांचे गुणधर्म अभ्यासले. आपण त्यात पाहिलं पदार्थांचे अवस्थांतर करत असताना त्यांच्या भौतिक परिस्थिती बदलायच्या. जर स्थायूरूप पदार्थाला आपण तापवलं तर त्याचे द्रवामध्ये रूपांतर होते, द्रवाला तापवलं तर वायू अवस्थेमध्ये रूपांतर होते. लक्षात. आणि वायूला थंड केलं तर द्रवात रूपांतर होते, आणि द्रवाला थंड केलो आपण तर स्थायूमध्ये रूपांतर करता येते. म्हणजे पदार्थांच्या भौतिक अवस्था आपण बदलू शकतो, पण पदार्थ आपण 3 अवस्थेमध्ये आपल्याला आढळू शकतो: घन पदार्थ, द्रव पदार्थ आणि वायू पदार्थ. लक्षात. त्यापैकी आपण आज स्थायू पदार्थांचे अवस्था, घन पदार्थांच्या अवस्थांचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्यामध्ये मुख्यतः विचार केला तर स्थायू पदार्थांचे किंवा घनरूप पदार्थांचे प्रकार जर पाहिले तर स्फटिकरूप स्थायूरूप पदार्थ आणि अस्फटिकरूप स्थायूरूप पदार्थ, ज्याला आपण क्रिस्टलाइन सॉलिड म्हणून आम्ही अमॉर्फस सॉलिड असं इंग्रजीत म्हटलेलं आहे. लक्षात. हे 2 मुख्य आपल्याला स्थायू पदार्थाची अवस्था आपल्याला पाहायला मिळतात, 2 प्रकार. लक्षात. तर क्रिस्टलाइन सॉलिड, अमॉर्फस सॉलिडचं उदाहरण आपण पाहिलं तर मीठ आहे, साखर आहे. लक्षात. इकडं प्लास्टिक, रबर, नंतर चॉपिस चॉक, खडूचे पावडर, तोंडाला लावायचे पावडर, हे कसं आहे? अमॉर्फस आहे. याला आपण का उदाहरण घेतलेलं आहे? कसं ओळखायचं? ओळखण्यासाठी आपण चाचणी, साधी चाचणी आहे. जे हाताला खडसर लागतं त्याला काय म्हणायचं? स्फटिकरूप स्थायू पदार्थ. आणि जे हाताला खडसर लागत नाही त्याला काय म्हणायचं? अस्फटिकरूप. आपण जर हातावर काय घेतलं, आपण खडूचं पावडर घेतला तर हाताला स्मूथ लागतं, खडसर लागत नाही, म्हणून ते अस्फटिकरूप आहे. ही साधी चाचणी आहे. आलं लक्षात. पण या चाचणीहून आपल्याला पूर्णपणे ओळखता येत नाही, तर आपण याची व्याख्या पाहू काय असते. दोन्ही स्थायूरूप पदार्थ आहेत. फरक काय पहा. दोन्ही आपल्याला माहिती आहे, स्थायूरूप पदार्थामध्ये त्यांचे घटक हे अतिशय जवळ जास्त फोर्सनी आकर्षण बलाने एकत्र आलेले असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय असतो? इंटरमॉलिक्युलर स्पेस हा कमी असतो. म्हणून स्थायूरूप पदार्थाचे कण हालचाल करत नाहीत. जास्त आकर्षण बल असल्यामुळे ते स्थिर असतात, म्हणून ते कठीण, रिजिड आणि त्यांचा मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट सर्वात जास्त असतो. हे आपण अभ्यासलेलं आहे. मग यात फरक काय पहा. स्फटिकरूप स्थायूरूप पदार्थाची रचना या प्रकारची असते. स्फटिकरूप स्थायू पदार्थातील कॉन्स्टिट्यूएंट्स पार्टिकल एका लॉंग रेंज ऑर्डरने रेग्युलरली अरेंज आहेत. लॉंग रेंज पहा. मी या ठिकाणी NaCl चं उदाहरण घेतलेलं आहे. लक्षात. या NaCl मध्ये मी निळ्या अक्षराने काय दर्शवलेलं आहे? गोल सोडियम, आणि जो लालने दाखवला तो क्लोरीन आहे. सोडियम आयॉन आणि क्लोरीन आयॉन या स्फटिकरूप संयुगामध्ये एका ठराविक दीर्घपर्यंत लांब रचनेने एका ठराविक पद्धतीने रेग्युलरली अरेंज झालेले आहेत. लक्षात. हे असे रेग्युलरली अरेंज झाल्यामुळे लक्षात यांच्यामध्ये आकर्षण बल जास्त असतं, स्पेस कमी असतो, आणि एक 3 डायमेन्शनल अरेंज होतात. कसे अरेंज होतात पार्टिकल? रेग्युलरली, लॉंग रेंज ऑर्डर आणि 3 डायमेन्शनल अरेंज झालेले असतात. त्यामुळे हे स्फटिकरूप असतात. लक्षात. आता मी तुम्हाला स्फटिकरूपाचे गुणधर्म सांगून टाकतो. सर्व घटक यांच्यातले पार्टिकल्स हे लॉंग रेंज ऑर्डरनी, रेग्युलर पॅटर्ननी, 3 डायमेन्शनल अरेंज झालेले असतात. त्यानंतर महत्वाचा गुणधर्म काय स्फटिकरूपचा आपल्या जर प्रयोगशाळेत ओळखायचा असेल तर यांचे काही गुणधर्म: रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. लक्षात. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, यासारखे जर आपण गुणधर्म यांचे वेगवेगळ्या डायरेक्शननी अभ्यासले. आता पहा, आपण काय करू, अगोदर या डायरेक्शननी याचा गुणधर्म अभ्यास करू. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स या डायरेक्शननी, याला आपण AB नाव देऊ. चला. त्यानंतर इथल्या डायरेक्शननी आपण घेऊ, याला आपण CD नाव देऊ. आणि असा आपण डायरेक्शन घेऊ, याला EF नाव देऊ. पहा, तिन्ही मध्ये पार्टिकल वेगवेगळे आहेत. यांची पार्टिकल रेग्युलरली लॉंग ऑर्डरने अरेंज झाल्यामुळे यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी हे गुणधर्म बदलतात. जेव्हा एखादा स्थायूरूप पदार्थामधील काही भौतिक गुणधर्म त्यांचे डायरेक्शन बदलले असतात, त्यांची व्हॅल्यू बदलते, त्या गुणधर्माला अनिसोट्रॉपिक असे म्हणतात. लक्षात. अनिसोट्रॉपिक ही प्रॉपर्टी कोण दाखवतो? क्रिस्टलाइन सबस्टन्स दाखवतो किंवा स्फटिकरूप पदार्थ दाखवतो.
त्यानंतर यांची अरेंजमेंट ही रेग्युलरली लॉंग रेंज ऑर्डरनी असल्यामुळे यांचा शार्प मेल्टिंग पॉइंट असतो. हा क्रायटेरिया आहे. क्रायटेरिया ऑफ प्युरिटी ऑफ क्रिस्टलाइन सबस्टन्स पाहिला आपण, तर याच्यावरून आपण ओळखू शकतो जर त्या पदार्थांचा वितलन बिंदू निश्चित असतो अशा पदार्थाला काय म्हणायचं, क्रिस्टलाइन सबस्टन्स. लक्षात, यांना डेफिनेट शेप आणि जॉमेट्री असते. म्हणून व्याख्या काय करायची मग, दी सॉलिड सबस्टन्स, ज्या स्थायू पदार्थाला निश्चित जॉमेट्री आणि आकार असतो आणि त्यांचा मेल्टिंग पॉइंट शार्प असतो अशा स्थायूरूप पदार्थाला क्रिस्टलाइन सबस्टन्स असे किंवा स्फटिकरूप पदार्थ असे म्हणतात. अस्फटिकरूप कोणाला म्हणायचं मग, पहा या ठिकाणी मी या ठिकाणी यांची पार्टिकल दाखवलेले आहे. यामध्ये ग्लासमध्ये किंवा रबर मधले पहा वेगवेगळे पार्टिकल, 2 पार्टिकल, एक निळ्या अक्षराने दाखवले, लाल अक्षराने दाखवलेले आहे. हे कसे आहेत पहा, एका लॉंग पर्यंत अरेंज झालेले नाहीत, एका शॉर्ट ऑर्डर मध्ये आहेत. लक्षात, यांची रचना ही शॉर्ट ऑर्डर रेग्युलरली असते. हे शॉर्ट ऑर्डर असल्यामुळे हे रॅन्डमली अरेंज असतात. कसे असतात, रॅन्डमली, डेफिनेट पॅटर्ननी लॉंग ऑर्डर नसतात. त्यामुळे यांचा मध्ये पाहिला आपण, यांच्यामध्ये जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लक्षात, त्यानंतर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी यासारखे काही गुणधर्म आपण जर डायरेक्शन चेंज करून जरी आपण मोजलो त्यांची किंमत बदलत नाही, ती आयडेंटिकल असते, सारखी येते किंमत. का, कारण चहूकडे यांचे पार्टिकल रॅन्डमली आहेत. लक्षात, त्यामुळे यांची गुणधर्म बदलत नाही. म्हणून ह्या अमॉर्फस किंवा अस्फटिकरूप पदार्थ याच्या गुणधर्माला आयसोट्रोपिक म्हणतात. आयसोट्रोपिक म्हणजे काय, ज्या स्थायूरूप पदार्थांचे काही भौतिक गुणधर्म वेगवेगळ्या मार्गाने जरी मोजले तरी त्यांच्या किमती बदलत नाहीत, त्यांच्या या गुणधर्माला आयसोट्रोपिक प्रॉपर्टी असे म्हणतात. आणि आयसोट्रोपिक प्रॉपर्टी कोण दाखवते, अस्फटिकरूप पदार्थ दाखवतो. आणि यांचा मेल्टिंग पॉइंट शार्प नसतो. आपण रबराला तुम्ही जाळून पहा, तुम्ही रबराला तापवलं तर काय होतं, तापवल्यानंतर तो आधी मऊ होतो, नंतर हळूहळू वितरतो. का, त्यांची अरेंजमेंट ही शॉर्ट रेंज ऑर्डर असते, रेग्युलरली शॉर्ट रेंज ऑर्डर असल्यामुळे त्यामध्ये शार्प मेल्टिंग पॉइंट नसतो. या 2 मेल्टिंग पॉइंटच्या चाचणीवर आपण सहजपणे प्रयोगशाळेत ओळखू शकतो की हा क्रिस्टलाइन आहे का अमॉर्फस आहे. कळतं, तर हे आपण पॉइंट आज शिकणार आहोत आणि तुम्हाला अभ्यासले असतील. हे महत्वाचे मुद्दे 2 आहेत. त्यानंतर हा एक मुद्दा आपला राहिलेला आहे, क्रिस्टलाइनचे आपले 4 प्रकार पडतात, आयनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड, कोव्हॅलेंट सॉलिड, मॉलिक्युलर सॉलिड. कोव्हॅलेंट सॉलिडचे पुन्हा सॉलिडचे 2 प्रकार पडतात, 2 डायमेन्शनल, 3 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल उदाहरण चांगलं ग्राफाइट आहे, जे आपण पेन्सिलमध्ये वापरतो, आणि डायमंड हिरा आहे. याचे गुणधर्म काय आहेत, ग्राफाइटची रचना ही हेक्सागोनली असते, षटकोनाकार, आणि डायमंडची टेट्राहेड्रल असते. लक्षात, ग्राफाइट मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड हा वीक असतो, सहसंबंध हा वीक असतो. डायमंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंग असतो. ग्राफाइट हा वीक बॉन्ड असल्यामुळे तो स्मूथ असतो, डायमंड हा हार्ड असतो. ग्राफाइटचा मेल्टिंग पॉइंट स्मूथ असल्यामुळे कमी असतो, डायमंडचा मेल्टिंग पॉइंट जास्त असतो. ग्राफाइट हा विद्युतचा आणि उष्णतेचा सुवाहक असतो, डायमंड हा दुर्वाहक असतो. लक्षात, याचे गुणधर्म तुम्हाला सांगून टाकले आहेत. मॉलिक्युलर सॉलिडचे 3 प्रकार, पोलार मॉलिक्युल, नॉन पोलार मॉलिक्युल, हायड्रोजन बॉन्डिंग मॉलिक्युल्स. यांचे आपण कॅरेक्टर आपण मागच्या व्हिडिओमध्येच अभ्यासलेले आहेत. लक्षात, टुडे आय विल टीच टू यू द नेक्स्ट पॉइंट in this chapter is the types of solids. You know the character of solids. In these solids, the constituents or particles of solids are closely held. Due to this regular arrangement of the particles and they are closely held, therefore in the solids they have a less intermolecular space and more intermolecular force of attraction. Due to this regular arrangement, hard in nature, less space and strong attraction, all solids are generally hard, rigid and having the high melting point and boiling point. This is the characteristics of solid. It is always completed in the previous video. Today I will teach you the types of solids. Solids are mainly classified into 2 types, crystalline solid and amorphous solid. The example of crystalline solid is the sodium chloride, sugar, etc. And the examples of amorphous solid is the
amorphous solids, thus rubber, glass, plastic, chalk powder, etc. Allah, I understand. But how you define this crystalline solid and amorphous solid? In both the solids, the particles are held regularly, but the range of order is not same. You take one example in case of crystalline solid. Consider this arrangement of sodium chloride. Sodium contains two ions, sodium ion and chlorine ions. In this diagram, the blue circle indicates the ion, sodium ion, and red circle indicates the chloride ions. You see here, in this diagram, these blue circles arranged in long range order regularly. Similarly, the red circle also arranged in long range order and regularly. In crystalline solids, the particle or constituents of these crystalline solids are arranged in long range order and regularly and three-dimensionally. Therefore, crystalline solids have a definite geometry. They are definite geometry and shape. I understand. And due to this arrangement, which arrangement? Long range order arrangement. If you measure some property of this crystalline solid, then the value of this property is not same. For example, if you take refractive index, consider if you take the refractive index from this line A to B. Second time, if you measure refractive index from C to D, and third time measure refractive index from this line E to F, then the value of refractive index or electric conductivity is not same. Such property is called as the anisotropic property. It means that the crystalline solids are anisotropic in nature. How to define the anisotropic in nature property? The solids have an ability to change some physical property when you measure by using the different direction. Then value will change. The property is called as the anisotropic property. It is observed only in crystalline solids. And due to the long range order and strong intermolecular force of attraction, they have a high melting point and they have a sharp melting point. Sharp melting point is the criteria of the purity of the crystalline solids. This is the very important property. How you identified given substance of amorphous or crystalline? Take the melting point. If the given sample is melt sharply at definite temperature, such substance are called as the crystalline solid. I understand. Next, amorphous solid. You see on this blackboard, in these examples, the particles are arranged randomly, short range orderly, randomly, and regularly. Due to the randomly arrangement in the solid particular constituents, if you measure some property like refractive index, electric conductivity, then its value is not changed. Why it is not changed? Because from the all solid contain all particles. कळतं का पहा, या ठिकाणी कोणत्याही मार्गाने जा त्या दोन्हीही पार्टिकल आहेत. पण इथं आपण काय केलं, येणी मोजलं तर फक्त निळ्यातून रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स निघाला, इथून लाल मधून आला, या ठिकाणी दोन्ही मधून आला, म्हणून इथं व्हॅल्यू चेंज झाली. कळतं का? In case of amorphous solid, if you measure the refractive index on any direction, then the value of refractive index is not changed. Such property is called as the isotropic property. How to define the isotropic property? The solids have ability, they do not change some physical property. If you measure in any direction, the value is identical, value is not changed. Such property is called as the isotropic property, and the isotropic property is only observed in the amorphous solid. Why are you observing the amorphous solid? Because in the amorphous solid, the particles are arranged short range order and regularly and randomly. Understand? Due to this arrangement, they shows the isotropic property. And due to this arrangement, the amorphous solid do not have a sharp point, melting point. This is the main property of the amorphous solids. If you take the rubber and heat it, then what happens? The first hard rubber converted to smooth rubber and then melt slowly. They do not have a sharp melting point. Next point, how to write? The amorphous solid do not have a definite shape and not a
geometry, but solid have a definite geometry. I understand this is the difference between the crystalline solid and amorphous solid. तर यावर परीक्षेला प्रश्न कसा विचारला जातो? डिस्टिंग्विश बिटवीन द क्रिस्टलाइन सॉलिड अँड अमॉर्फस सॉलिड, और डिफाइन अॅनिसोट्रॉपी, आयसोट्रॉपी. तर यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये, तर मी तुम्हाला ते प्रश्न या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तर त्याचे याचे मुख्य पॉइंट आणि प्रश्न तुम्ही त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये होमवर्कमध्ये पहा आणि ते प्रश्न सॉल्व्ह करा, म्हणजे हा तुमचा शिकवलेला भाग परफेक्ट होईल. धन्यवाद.